नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण क्लास सेकंड मॅथ्स वर्कशीट पाहणार आहोत। मुलांची स्टडी करून घेण्यासाठी किंवा मुलांचा स्टडीमध्ये रस निर्माण करण्यासाठी आपण अशा छोट्या छोट्या वर्कशीट वेगवेगळे क्वेश्चन देऊन सोडवून घेतल्यानंतर मुलांना अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला क्वेश्चन आहे, राईट द आन्सर इन द नंबर्स 58 हाऊ मेनी टेन्स आर देअर्स। तर एक फॉर एक्झाम्पल घेऊया आपण समजण्यासाठी। तर मी ते 36 हा नंबर घेतलेला आहे। तर 6 हा काय झाला, वन स्पेस, हा 6 हा 1 प्लेसला आहे म्हणजे, आणि 3 हा 10 प्लेसला आहे, वन्स आणि टेन्स त्या। तर मग 58मध्ये 8 हा काय झाला वन्स आणि 5 हा काय झाला टेन्स, तर 5 हा टेन्स आहे। विच डिजिट इन द वन्स प्लेस इन द नंबर्स, आताच सांगितल्याप्रमाणे 2 हा 1 प्लेस असू शकतो आहे। नेक्स्ट, व्हॉट्स नंबर मेड फॉर 4 टेन्स अँड 6 वन्स मिळून काय तयार होतो, कुठला नंबर तयार होतो, तो 46 नंबर तयार होतो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। What come before numbers of 700 before number 699 म्हणजे 699। नेक्स्ट, सॉल्व द फॉलोविंग, आपल्याला सम सॉल्व करायचे आहेत। तर वन्स आणि टेन्स आहे, तर 1 प्लेस ॲड करून घ्यायची, +4 + 3 7 आणि 2 + 2 4 अशा पद्धतीने। नंतर आपण माइंडमध्ये काउंट करून ही पद्धत अवलंबू शकतो किंवा ही तुम्ही कोणती इझी वाटेल ती घेऊ शकता। तर 2 वन्स + 5 वन्स किती होतात, 5 2 7। 5 टेन्स अँड 2 टेन्स मिळून काय होतात 7 टेन्स, त्यामुळे 77 हे त्याचं आन्सर असतं। नेक्स्ट पाहूया, मायनसच्या आहेत, तीच पद्धत अवलंबूया आपण। 8 - 5 आणि 4 - 1 1 प्लेस आणि 10 प्लेस मायनस करून घ्यायची, 33 आन्सर आलेला आहे। ही पण इझी पद्धत आहे। 9 - 4 आणि 6 - 2 5 आणि 4 45। नेक्स्ट, 2 7जाही करू शकतो आणि 7 2जाही करू शकतो। टेबल जसे आपल्याला येतील तसे, 2 7 = 14, 7 2 = 14। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेक्स्ट नंबर ऑफ द पॅटर्न। खालती काही नंबर्स दिले आहेत पॅटर्ननुसार, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत। 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 10, 12 14 आणि 16। नेक्स्ट, 4 प्लस किती ॲड केले असता 8 आन्सर येणार 4, 4 + 4 8, 4चा टेबल ही आपण म्हणू शकतो। मग मिसिंग काय ना 20 24 20 आणि 32, 5 10 15 20 25 30 35 आणि 40 अशा पद्धतीने। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सॉल्व द प्रॉब्लेमवरती क्वेश्चन आहे म्हणजे। तर सीमा हॅज 18 पेन्सिल, वर्ड प्रॉब्लेम आहे हा। सीमा हॅज 18 पेन्सिल आपण लिहून घेऊया, असं लिहिल्यामुळे आपल्याला समजतं। हर मदर गिव एक्स्ट्रा किती दिले त्यांच्या मम्मीनं 10 मोर पेन्सिल म्हटलेला आहे। हाऊ मेनी पेन्सिल डज सीमा हॅव, सीमाकडे टोटल पेन्सिल किती झाल्या, तिच्याकडे 18 होत्या, तिच्या मम्मीने तिला 10 दिल्या, तर तिच्याकडे टोटल मिळून किती झाल्या, तर 18 + 10 28। टोटल पेन्सिल ऑफ सीमा किती झाल्या 28। तर अशा पद्धतीने आपण वर्कशीट सोडून घेऊन मुलांना अभ्यास करून घेऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।